दुनियामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या, जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. येईल एके दिवशी राजांचा राजा, तयार आम्ही होऊया. प्रियजन मुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. दिव्यातील तेल कमी होऊ न देता, तयार आम्ही होऊया. मोहरांना मातीत न लपविता, तयार आम्ही होऊया. प्रियजन आमुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. होते जे मागे ते जातील, तयार आम्ही होऊया. शेवटपर्यंत जे धीराने राहतील, तारण त्यांचे होणार. प्रियजन मुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. आजच्या मननाकरिता देवाचे वचन योहानकृत शुभवर्तमान अध्याय 14, 27 ते 29 ही वचने. योहानकृत शुभवर्तमान अध्याय 14, 27 ते 29 ही वचने. मी तुम्हास शांती देऊन ठेवितो, मी आपली शांती तुम्हास देतो. जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. मी जातो आणि तुम्हाकडे येईल, असे जे मी तुम्हाला सांगितले ते तुम्ही ऐकले आहे. माझ्यावर तुमची प्रीती असती तर मी पित्याकडे जातो, म्हणून तुम्हाला आनंद वाटला असता. कारण माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे. ते होईल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा, म्हणून ते होण्यापूर्वी आता मी तुम्हाला सांगितले आहे. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. आजच्या मननासाठी परमेश्वराचे वचन योहानकृत शुभवर्तमान त्याचा 14वा अध्याय 27 ते 29 पर्यंतची वचने पाहूया. प्रियांनो, खरंच आहे आज ह्या महिन्यामध्ये परमेश्वर एक अद्भुत शांतीने, आनंदाने आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये तो भरू इच्छित आहे. तो आनंद म्हणजे असा तसा आनंद नाही, तर तो आनंद म्हणजे येशू ख्रिस्तामध्ये सर्वकालिक जीवनाचा आनंदाने परमेश्वर तुम्हाला आणि मला भरणार आहे. प्रियानो, म्हणून आम्ही ह्या वचनांमध्ये यदि आम्ही वाचलं, त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की मी तुम्हाला शांती देऊन जातो आणि आपली शांती मी तुम्हास देतो. प्रियानो, खरंच आहे परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त हा आम्हाला त्याची शांती देऊन जातो, आणि अशी शांती की त्या शांतीचा कोणत्याही प्रकारे शेवट होणार नाही. प्रियानो, तुम्ही आणि मी रोज प्रत्येक दिवशी त्याचा शांतीचा अनुभव घेऊ शकतो, परंतु आम्ही त्याचा शांतीचा अनुभव का घेत नाही? कारण की तुम्ही आणि मी आपल्या कामामध्ये, गोष्टीमध्ये
गुरफडलेलो आहोत प्रियांनो. आज त्या गोष्टीमध्ये, जगिक गोष्टीमध्ये, आपल्या आपल्या गोष्टीमध्ये गुरफडले असल्या कारणाने जे ख्रिस्ताने देऊ केलेली शांती जी आहे, जे सर्वकालिक जीवनाचा आनंद आहे प्रियांनो, तुम्ही आणि मी त्या गोष्टीमध्ये गमावून बसलेलो आहे. आज म्हणून आम्हाला त्या आनंदाचा यदि सहभाग घ्यायचा, त्या आनंदाचा स्वाद घ्यायचा आहे प्रियांनो. आज देवाचे वचन सांगतं की आम्हाला ख्रिस्तासोबत आपलं जीवन जगणं फार गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही आणि मी आपलं जीवन त्या ख्रिस्तासोबत जगतो प्रियांनो, तर सर्व सामर्थ्याचा, बुद्धीच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती ते तुमच्या आणि माझा अंतःकरणामध्ये वास केल्याशिवाय राहणार नाही. आज बरेचसे लोक म्हणतात माझ्या जीवनामध्ये शांती नाही, माझ्या जीवनामध्ये आनंद नाही, मी तो आनंद कसा घेऊ. बरेचसे लोक प्रियांनो त्या आनंदाच्या शोधामध्ये आहेत, परंतु तो आनंद फक्त येशू ख्रिस्ताचा ठायी आहे प्रियांनो. आणि तो आनंद येशू ख्रिस्ताचा ठायी राहिल्याने तुम्हाला आणि मला मिळतो प्रियांनो. आणि आज आपण त्या परमेश्वराचा ठायी, त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा ठायी आपलं जीवन व्यतीत केलं तर प्रियांनो ती शांती आज परमेश्वर तुम्हाला आणि मला देणार आहे. आज हा संपूर्ण सप्टेंबर महिना तुम्हाला आणि मला यदि ह्या प्रभूच्या शांतीचा अनुभव घ्यायचा आहे तर प्रभू संगती जीवन जगायला आम्हाला पाहिजे. प्रभू संगती आमची वाटचाल असायला पाहिजे, प्रभू संगती आमची सुरुवात असायला पाहिजे, प्रभू संगती आमचं जीवन अद्भुतरित्या जेव्हा असं चालणार तर ख्रिस्ताने दिलेली सामर्थ्याचा, बुद्धीच्या पलीकडलेली शांती ते तुम्हाला आणि मला आमच्या अंतःकरणामध्ये तो दिल्याशिवाय राहणार नाही. चला प्रियांनो, तर आपण प्रार्थना करूया आणि प्रभू आम्हाला आशीर्वादित करेल. स्तुतीस पात्र भयाशोग्य जिवंत देवा, तुला स्तवितो, तुला गौरवितो न तुला उंचावितो माझा प्रभू. प्रार्थना करतो ह्या वेळेस आज आमच्या भाऊ आणि बहिणी प्रभू परमेश्वर ह्या सप्टेंबर महिन्यामध्ये हा पहिला दिवस आणि जो कोणी प्रभू हा आवाज ऐकत आहे प्रभू येशूच्या नावामध्ये मी तुझ्याकडे विनंती करतो, ज्याची कुणाची शांती हरवलेली आहे नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ती शांती प्राप्त करण्यासाठी तू सहाय्य कर. आणि प्रभू खरंच आहे त्या शांतीने त्या प्रत्येकाला भर येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आणि प्रभू परमेश्वरा खरंच आहे शैतान जो आमचा शत्रू आहे तो बऱ्याच वेळेस आम्हाला त्या शांतीचा वंचित ठेवत असतो प्रभू देव बाप्पा, ती शांती आमच्यापासून दूर ठेवत असतो आणि प्रभू बऱ्याच गोष्टीमध्ये तो आम्हाला गुरफडत असतो. आज मी तुझ्याकडे विनंती करतो, तुझ्या लेकरांना प्रभू येशूच्या नावामध्ये शैतानाच्या दुष्ट योजनेपासून दूर ठेव आणि तुझी शांती आमच्या जीवनामध्ये अद्भुतरित्या रिलीज होईल, असं जीवन आम्ही ख्रिस्ता तुझ्यामध्ये जगावं असं तुझ्या चरणी प्रार्थना करतो प्रभू. धन्यवाद देतो माझा राजांचा राजा सगळ्या गोष्टीसाठी. इथून पुढची वेळ मी तुझ्या हाती समर्पित करून सर्व मान, महिमा, सन्मान आणि गौरव आम्ही तुझ्याच नावाला देतो. प्रार्थना आमच्या धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड नावात केली म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. यार आम्ही होऊया प्रियजन अमुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.